हॅलो नमस्कार मित्रांनो, रिव्हर्स एजिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण अशा एका महत्वाच्या व्हिटॅमिन बद्दल बोलणार आहोत जे आपल्या त्वचेचे, केसांचे, डोळ्यांचे, मेंदूचे आणि रोगप्रतिकार शक्तीचे संरक्षण करते. पण दुर्दैवाने अनेक लोकांना याची कमतरता असते आणि असं त्यांना ते समजतही नाही. हे विटॅमिन म्हणजे व्हिटॅमिन ई. जर तुम्हाला सतत अशक्तपणा वाटत असेल, हातापायात मुंग्या येत असतील, चालताना तोल जात असेल किंवा त्वचा आणि केसांचे आरोग्य बिघडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग जाणून घेऊयात व्हिटॅमिन ई बद्दल. व्हिटॅमिन ई म्हणजे काय? तर व्हिटॅमिन ई हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जे आपल्या शरीरातील पेशींना फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतं. आणि त्याच्यामुळे आपली त्वचा तरुण राहायला मदत होते, केस मजबूत राहतात, हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, मेंदू आणि नर्वस सिस्टमचं संरक्षण होतं, आपली रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढायला मदत होते. तर व्हिटॅमिन ई डेफिशियन्सी का होते बरं? व्हिटॅमिन ई ची कमतरता फार सामान्य नसली तरी काही लोकांमध्ये ती जरुरीपेक्षा जास्त दिसते. कारण फॅट ॲब्झॉर्प्शन डिसऑर्डर्स, क्रोन्स डिसीज, लिव्हर डिसऑर्डर, पुअर डाएट, प्रोसेस फूड जास्त खाणे, तेलबिया किंवा नट्स कमी खाणे, दीर्घकालीन कुपोषण आणि प्रीमॅच्युअर बेबीज या लोकांमध्ये ह्याचं व्हिटॅमिन ईचं कमतरता नक्की जाणवते. तर व्हिटॅमिन ई डेफिशियन्सीची प्रमुख लक्षणं काय आहेत? मसल विकनेस, स्नायू कमजोर होणार. व्हिटॅमिन ई स्नायूंना ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतं आणि कमतरता झाली तर मग आपल्याला त्याचा सतत थकवा जाणवतो, जिना चढताना दम लागतो किंवा शरीरात शक्ती कमी वाटते. सेकंड काय आहे तर नर्व डॅमेज. व्हिटॅमिन ई नसांचं संरक्षण करतं. त्याच्या कमतरतेमुळे हातापायात मुंग्या येतात, जळजळ होते, संवेदना कमी होतात, बधिरपणा येतो. तिसरं आहे लॉस ऑफ कोऑर्डिनेशन, तोल जाणं. जर तुम्हाला चालताना तोल जात असेल किंवा वस्तू पकडताना अडचण येत असेल तर हे व्हिटॅमिन डेफिशियन्सी तर नक्की लक्षण असू शकतं. कारण मेंदू आणि नर्व यांच्यातील संपर्क कमकुवत होतो त्याच्यामुळे. चौथा आहे विजन प्रॉब्लेम, दृष्टी समस्या. व्हिटॅमिन ई डोळ्यांचं संरक्षण करतं. त्याच्या कमतरतेमुळे तुम्हाला दिसतं, मग रात्री कमी दिसतं किंवा डोळ्यांना थकवा जाणवतोय किंवा रटायना तुमचा डॅमेज होऊ शकतो. पाचवा आहे वीक इम्युन सिस्टीम, रोगप्रतिकार शक्ती कमी होणं. तुम्ही वारंवार आजारी पडताय का? सर्दी, खोकला, इन्फेक्शन लवकर होतंय का तुम्हाला? तर व्हिटॅमिन ई ची कमतरता तुम्हाला असू शकते. हे शरीरातील इम्युन सेल्स सक्रिय ठेवायला मदत करतं. हिमोलायटिक, सहावा आहे हिमोलायटिक अॅनिमिया, रक्ताची कमतरता. व्हिटॅमिन ई लाल रक्तपेशींचं संरक्षण करतं. त्याच्या कमतरतेमुळे थकवा येणं, चक्कर येणं, श्वास लागणं, चेहरा फिकट पडणं हे सगळं त्याची लक्षणं दिसू लागतात. केस किंवा त्वचांच्या समस्या. व्हिटॅमिन ई ला ब्युटी व्हिटॅमिन असेही म्हणतात. त्याच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होते, सुरकुत्या वाढतात, केस गळतात, केसांची चमक कमी होते. व्हिटॅमिन ई रिच फूड काय आहे? तर आपण सर्वात महत्वाचा प्रश्न की व्हिटॅमिन ई नैसर्गिकरित्या कसं मिळवायचं? व्हिटॅमिन ई चे सप्लिमेंट्स मिळतात. जर तुम्हाला खूपच कमी प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही सप्लिमेंट्स घेऊ शकता. पण जर तुम्हाला सप्लिमेंटची गरज का लागणार आहे? जर आपण हे पदार्थ आपल्या आहारातून घेतले, नैसर्गिकरित्या मिळवले, तर आपल्याला त्या व्हिटॅमिन ईच्या सप्लिमेंटची गरजच नाही लागणार ना. पहिलं आहे अल्मंड्स, बदाम. व्हिटॅमिन ईचा उत्कृष्ट स्रोत आहे. त्याचे फायदे काय आहेत तर त्वचा चमकदार होते, मेंदूचे आरोग्य वाढतं, केस मजबूत होतात. दररोज 5 ते 10 भिजवलेले बदाम खायचे आहेत. डायरेक्ट घेऊन खायचे नाही. भिजवले बदाम भिजवून खाल्ले की त्याचा न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू सुद्धा वाढते आणि ते आपल्याला बाधत नाही. सेकंड आहे सनफ्लावर सीड. व्हिटॅमिन ई चं पॉवर हाऊस आहे सनफ्लावर सीड. मग त्याचे फायदे काय आहेत तर व्हिटॅमिन ते इम्युनिटी वाढवतं, हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि त्वचेचं सुद्धा संरक्षण करतं. स्पिनॅच, पालक अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई ने भरपूर आहे. रक्त वाढतं, डोळ्यांचं आरोग्य सुधारतं आणि रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवायला ते मदत करतं. नेक्स्ट आहे ॲवोकॅडो. हेल्दी फॅट प्लस व्हिटॅमिन ई. फायदे काय आहेत तर अँटी एजिंग, स्किन ग्लो आणि हार्ट हेल्थ. सनफ्लावर ऑइल स्वयंपाकासाठी उत्तम पर्याय. पण हे सनफ्लावर ऑइल रिफाईंड केलेलं नाही घ्यायचे. फिल्टर घेतलं तर तुम्ही ते अधिक उत्तम. व्हिटॅमिन ई चा चांगला स्रोत आहे सनफ्लावर ऑइल मध्ये. सनफ्लावर सीड्स सुद्धा तुम्ही
खाऊ शकता. हॅझलनट्स त्वचा आणि मेंदूसाठी उत्तम अँटी एजिंग मध्ये मदत करतात. हॅझलनट्स. रेड बेल पेपर व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी दोन्ही भरपूर प्रमाणात असतात. तर रेड बेल पेपर मध्ये ते त्वचा आणि इम्युनिटीसाठी खूप उपयुक्त आहे. पीनट बटर हेल्दी फॅट प्लस व्हिटॅमिन ई मात्र प्रमाणातच खावं. पीनट बटर. रिव्हर्स एजिंग टिप्स जर तुम्हाला 20 वर्षांनी तरुण दिसायचं असेल तर रोज 5 भिजवलेले बदाम खायचे आहेत. 1 चमचा सनफ्लावर सीड्स खायचा आहे. हिरव्या भाजीपाला खायच्या आहेत. पालेभाज्या खायच्या आहेत. नैसर्गिक फळं खायची आहेत. पुरेसं पाणी प्यायचं आहे. नैसर्गिक व्यायाम करायचा आहे. तर या सवयी आपल्याला लावायला पाहिजे. व्हिटॅमिन ई हे फक्त एक व्हिटॅमिन नाही तर आपल्या शरीराचं संरक्षण करणारं एक शक्तिशाली अँटी एजिंग न्यूट्रिएंट आहे. जर तुम्हाला मसल विकनेस, नर्व प्रॉब्लेम, विजन इश्यू, लो इम्युनिटी, हेअर फॉल, ड्राय स्किन यापैकी कोणतीही समस्या असेल तर तुमच्या आहारात व्हिटॅमिन रिच फूड नक्की समाविष्ट करा. जर हा तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू एव्हरीवन. पुन्हा भेटूयात अशाच काही हेल्दी टिप्ससह. आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून निरोगी, उत्साही आणि तरुण जीवनाच्या शुभेच्छा. थँक्यू एव्हरीवन.